अखेर शिंदे गटाचं पितळ उघडं पडलं. शिवसेना अखेर उद्धव ठाकरेंनाच. कोर्टात ठाकरेंना शिवसेना मिळणार हे अखेर स्पष्ट झालं. हे महत्त्वाचे मुद्दे उद्धव ठाकरेंना जिंकून देणार. एकनाथ शिंदे यांच्या गटाचं राजकीय करिअर संपल्यात जमा. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झालेला आहे. नेमकं काय झालंय? पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे कसं राज्याच्या केंद्रस्थानी आलेलं आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आपण बघूया की शिंदे गटाचं पितळ कसं उघडं पडलेलं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, निवडणूक आयोगाचा निर्णय, पक्षातील फूट आणि संविधानिक प्रश्न या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मोठा दावा केला जात आहे. खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर लवकरच न्यायालयात मिळू शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यांच्या मते काही महत्त्वाचे मुद्दे न्यायालयात ठाकरेंच्या बाजूने जाऊ शकतात आणि त्याचा मोठा फटका शिंदे गटाला बसू शकतो. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक भागात ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी जल्लोष केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 2022मध्ये शिवसेनेत 2 वेळा 2 फूट पडली. त्या बंडानंतर राज्याच्या राजकारणाला मोठं वळण मिळालं होतं. शिंदे हे भाजपसोबत जाऊन आमदार खासदार नेले आणि मुख्यमंत्रीपदी बसले. परंतु उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आणि अनेक पदाधिकारी राहिले होते. शिंदे यांनी मोठे बंड करून त्यांच्यासोबत आमदार तर घेतले, मात्र सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा तो दावा की खरी त्यांचीच शिवसेना हा दावा फोल ठरण्याची शक्यता येत आहे. कारण या घटनाक्रमानंतर शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह त्यावेळी दिलं होतं, मात्र हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता याच प्रकरणात पुन्हा हालचाली वाढल्या असून ही अंतिम सुनावणी 2 दिवसांनी होणार आहे. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटासाठी अतिशय महत्त्वाचे मुद्दे हे 5 आहेत की उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना कशा प्रकारे येणार याचीच चर्चा सगळीकडे आहे. असीम सरोदे यांच्या मते शिवसेना ही फक्त आमदारांची संख्या पाहून ठरत नाही, तर पक्षाची मूळ संघटना, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख हे उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह व्यक्त करत असीम सरोदे यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने हा निर्णय चुकीचा दिलेला आहे. तो चुकीचा निर्णय सुप्रीम कोर्टात फोल ठरण्याची शक्यता आहे. तसेच तिसरा मुद्दा सांगितला की पक्षफुटीची प्रक्रिया कायदेशीर होती का? कारण पक्षफुटीनंतर जे काही आमदार गेले ते टप्प्याटप्प्याने गेले होते, त्यामुळे एकत्र आमदार गेलेच नव्हते. त्यामुळे शिंदेंकडे असलेले आमदार हे अपात्र होऊ शकतात. तसेच त्यांनी सांगितलं की विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला होता तो सुद्धा चुकीचा आहे. तो कशाच्या मुद्द्यावर आधारित दिला ते सुद्धा सांगितलं नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष असले त्यावेळेचे राहुल नार्वेकर यांचा हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. त्यानंतर 5वा महत्त्वाचा मुद्दा लोकभावना आणि शिवसैनिकांचा पाठिंबा. न्यायालय फक्त राजकीय गणित पाहत नाही, तर पक्षाची ओळख, इतिहास आणि जनभावना देखील महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचाच जास्तीत जास्त विजय सुप्रीम कोर्टात होऊन त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजेच याच आठवड्यामध्ये ही अंतिम सुनावणी होऊन त्यामध्ये महत्त्वाचा निकाल लागून उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि त्याच प्रकारे शिवसैनिकांनी मुंबईत असेल किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यात जो जल्लोष आणि गुलाल
उधळून फटाके फोडण्याची सुद्धा तयारी केल्याचं सध्या तरी चित्र आहे. कारण ही अंतिम सुनावणी यामध्येच निकाल लागण्याची शक्यता आहे आणि निकाला उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आता नेमकं काय होतं आणि उद्धव ठाकरे यांचा विजय कशा प्रकारे मोठा होतो आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचं राजकीय करिअर कसं संपतं याकडेच लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे याच्यावर कोणाचा अधिकार आहे? जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.